तुमचं मूल जर सतत हालचाल करत असेल, एका जागेवर बसत नसेल, अभ्यास अपूर्ण सोडत असेल किंवा त्याचं लक्ष लागत नसेल, तर एकदा विचार करा, हे ADHD असू शकतं. ही अतिचंचलता नाही, तर त्यांच्या मेंदूचं वेगळेपण आहे. ADHDची 3 महत्त्वाची लक्षणं आहेत. पहिलं इनअटेंटिव्हनेस म्हणजे लक्ष न लागणे. दुसरं हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे अतिचंचलता. आणि तिसरं इम्पल्सिव्हनेस म्हणजे उद्रेक, भावनांचा उद्रेक होतो. अशा मुलांमध्ये शाळेत एकाग्रतेचा अभाव, शाळेत एका जागी बसत नाहीत, अतिचंचलता, अभ्यास पूर्ण करत नाहीत, मध्येच उठून बोलतात, दंगा करतात, एका जागेवर बसत नाही, अतिचंचलता राहते, अभ्यासात एकाग्रता राहत नाही. अशा मुलांना राग पटकन येतो, बोलत असताना मध्येच बोलतात आणि वस्तू पण त्यांच्या हरवल्या जातात. होमिओपॅथिक औषधाने अशा ADHDच्या मुलांमध्ये मुळापासून सुधारणा घडवून आणता येते, त्यांच्या स्वभावात बदल घडवून आणता येतो आणि होमिओपॅथिक औषधाने साईड इफेक्ट शिवाय अशा मुलांमध्ये भरपूर प्रमाणात चांगला पॉझिटिव्ह बदल घडवून आणता येतो. ADHD असणं ही दोष नाही, तर ती वेगळी एक प्रतिभा आहे. त्या प्रतिभेला दिशा आणि समज देण्याची गरज आहे. याची जबाबदारी आपली आहे, म्हणजे पालक, डॉक्टर आणि समाज या सर्वांची जबाबदारी आहे. ADHD ही समस्या नाही, तर ती संधी आहे. आपण ती वेळेवर समजून घेतली पाहिजे आणि आम्ही सुयोग क्लिनिकच्या माध्यमातून अशा मुलांना समजून घेऊन योग्य ती दिशा देतो.